धावडा परिसरातील गोद्री येथील ढालकी धबधबा पर्यटकांसाठी ठरतोय आकर्षण। हिरवाईने नटला निसर्गरम्य ढालकी धबधबा, हजारो पर्यटकांची भेट। या ठिकाणी कोणीही पर्यटकांनी टेकड्यावर व अवघड ठिकाणी जाऊन सेल्फी घेऊ नये, स्वतःची काळजी घ्यावी असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले। भोकरदन तालुक्यातील धावडा गोंद्री परिसरात पडत असलेल्या रिमझिम पावसामुळे धावडा गोंद्री रस्त्यावरील ढालकी धबधबा परिसर हिरवाईने नटल्याने डोंगराळ भागातील आनंद घेण्यासाठी पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येत आहे। गेल्या कित्येक दिवसापासून डोंगराळ भागात परिसरात पडत असलेल्या रिमझिम पावसामुळे डोंगर दऱ्यामध्ये पाण्याचे वाहणारे झरे, निसर्गरम्य भागातील डोंगर दऱ्यातील झरे, येथील निसर्गरम्य सौंदर्य, रंगीबेरंगी फुले, निसर्गातील थंडगार हवेचा आनंद, या आनंदामुळे परिसरातील पर्यटकांची गर्दी दिसून येत आहे। हाच आनंद घेण्यासाठी जालना, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा आदी भागातून पर्यटक आनंद घेण्यासाठी येत आहेत। हा धबधबा विदर्भ, मराठवाडा आणि खानदेश चौफुलीवर असल्याने या चारही जिल्ह्यातील पर्यटक या ठिकाणी हजारोच्या संख्येने येत आहेत। तसेच धावडा गोंद्री या रोडवरील ढालकी धबधबा डोंगर दऱ्यातील भागातील खळखळणाऱ्या भागातून ढालकी धबधबा परिसरात येत असल्याने या ठिकाणी धबधब्याखाली पर्यटक आनंद घेत आहेत। तसेच पडणाऱ्या धबधब्याच्या पाण्यात पोहण्याचा आनंद घेत आहेत। निसर्गरम्य वातावरण पर्यटकांना आनंदमय ठरत आहे। तसेच पर्यटकांना खेळण्यासाठी झोके, घसरगुंडी, लहान मुलांना बसण्यासाठी घोडा खेळणी उपलब्ध असल्याने दिवसेंदिवस दुरून या ठिकाणी गर्दी होते। तसेच परिसरातील शाळा, महाविद्यालय, कॉलेज आदी विद्यार्थी निसर्गरम्य सहल घेऊन या ठिकाणी धबधब्याचा आनंद घेऊन स्नेहभोजनाचा आनंद घेत आहेत। डोंगराळ भागातील झाडावर अभ्यास करून, वृक्षावर अभ्यास करून माहिती जाणून घेत आहेत। ढालकी धबधबा निसर्गरम्य असल्याने या ठिकाणी दूरवरून पर्यटक आनंद घेण्यासाठी येत आहेत। डोंगर दऱ्यातून पडणारे पाणी, निसर्गरम्य डोंगर हिरवाडीने नटलेला असल्याने फुललेले रंगीबेरंगी फुले याचा एक वेगळाच आनंद आहे। या ठिकाणी आल्यानंतर मोठा आनंद आहे, त्यामुळे पर्यटकांनी यावे, निसर्गाचा आनंद घ्यावा, परंतु डोंगराळ भागात जात असताना स्वतःची काळजी घ्यावी। तसेच डोंगर दऱ्यात व डोंगराच्या टेकडावर मोबाईलद्वारे सेल्फी घेताना शक्यतो काळजी घ्यावी, या ठिकाणी जाणे टाळावे असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले। हरी बोराडे, झी इंडिया 24 तास, जालना। नमस्कार, माझं नाव मोतीलाल भाऊलाल वैरी। मी धावडा येथील एक सामाजिक कार्यकर्ता आहे। आज मी आपणास धावडा, जळगाव, विदर्भ, मराठवाडा या सीमेवर असलेल्या निसर्गरम्य स्थळाबद्दल थोडीशी माहिती देणार आहे। तर जळगाव आणि जालना या मराठवाडा आणि विदर्भ याच्या खानदेशच्या सीमेवर वसलेल्या ढालकी या धबधब्याबद्दल मी तुम्हाला माहिती देत आहे। जळगाव आणि जालना या मराठवाडा व विदर्भाच्या सीमेवर वसलेल्या ढालकी धबधब्यावर एकदम असं छानसं हे पर्यटन स्थळ आहे। सर्व येणाऱ्या पर्यटकांचं मनमोहक या ठिकाणी दृश्य आहे। येणाऱ्या पर्यटकांना मोहून घेणारं, मनाला भेदणारं हे वातावरण आहे। तर या ठिकाणी येत असताना सर्व पर्यटकांना मी जाहीर आवाहन करतो की सर्वांनी खबरदारी बाळगणं गरजेचं आहे। कारण मागच्या काळामध्ये या ठिकाणी काही अशा घटना घडलेल्या आहे, अपघात घडलेला आहे। त्यामुळे सेल्फी घेताना जास्त उंचीवर न जाणे, पाण्यामध्ये न उतरणे आणि प्रशासनाला या ठिकाणी तुम्ही सहकार्य करणे हे मी तुम्हाला या ठिकाणी जाहीर आवाहन करत आहे। ढालकी हा धबधबा धावडा या ठिकाणाहून 11 ते 12 किलोमीटर अंतरावर आहे आणि या ठिकाणी असं खूप उंचीचं हे 1000 ते 1500 फूट उंचीचं प्रेक्षणीय धबधबा वरतून पाण्याचा पडताना पर्यटक या ठिकाणी आनंद घेतात। आनंद घेत असताना आपण थोडीशी काळजी घेणं गरजेचं आहे, कारण आजूबाजूला जंगली जनावरे सुद्धा आहे आणि वरतून पडणाऱ्या पावसामुळे थोडंसं त्या ठिकाणी शेवाळ जमलेलं असतं आणि त्या शेवाळामुळे एखाद्या वेळेस पाय घसरून पडण्याची थोडी भीती सुद्धा असते। त्यामुळे सगळ्या पर्यटकांना मी या ठिकाणी पुन्हा एकदा माझ्या वतीने व सर्व प्रशासनाच्या वतीने या ठिकाणी जाहीर आवाहन करतो की सर्वांनी या पर्यटन स्थळाला भेट देत असताना, मनमोहक दृश्याचा आनंद घेत असताना खबरदारी बाळगणे खूप गरजेचं आहे। आजूबाजूला नटलेलं हे हिरवाईने नटलेलं हे परिसर रंगीबेरंगी फुलांसह आता छान अशा वातावरणामध्ये मनाला मोहक वाटत आहे। परंतु या दृश्याचं आपण आनंद घेत असताना सगळ्यांनी पुनश्च एकदा खबरदारी घेणे गरजेचे आहे। धन्यवाद। गोद्री इथं एक वन उद्यान आहे आणि या उद्यानामध्ये धावड्यापासून 10 किलोमीटर अंतरावर हा एक निसर्गाचा एक अनमोल ठेवा हा आता निसर्ग समोर आला आणि या 2-3 वर्षापासून
इथं ढालकीचं धबधबा सुरू झाला आणि वन विभागाने इथं एक चांगलं पर्यटनाचं क्षेत्र असं बनवलं. तिथं मुलांना खेळण्यासाठी किंवा वरतून पाण्याचे व्ह्यू पॉईंट आहे. असं एक मनमोहक आकर्षण असं एक इथं एक धबधबा आणि पर्यटनांना एक मोठी मेजवानी. आणि इथून काय जळगाव, बुलढाणा, जालना, संभाजीनगर यांच्याजवळ मध्यभागी असलेलं एक निसर्गाचं एक ठेवा असं एक ठिकाण आहे. या ठिकाणामध्ये येणारा पर्यटन दिवसेंदिवस याची ख्याती वाढत चालली आहे आणि याचा आनंद घेण्यासाठी दूरदूरून लोक येतात आणि या आनंदामध्ये सगळे त्यांचं मन असं मोहून जातं की त्यांना तिथून निघावं वाटत नाही. आणि एवढ्या चांगल्या प्रकारे तो धबधबा जेव्हा खाली पाणी पडतं तर आनंद आहे. आणि एक डोंगरात खाली जाण्यासाठी ज्या वन विभागानं शेवटपर्यंत पायऱ्या केल्या, त्या पायऱ्यात खाली डोंगर दऱ्यात उतरणे एक निसर्गाचा ट्रेकिंग म्हणतो. ते ट्रेकिंगचा अनुभव सगळ्यांना मिळतो. त्याच्यातून एक वेगळा आनंद मिळतो. आणि जर लहान मुलं सोबत असेल तर वन विभागानं चांगले खेळण्यासाठी त्यांना घसरगुंडी आहे, झोके आहेत, असं वेगवेगळं केलेलं आहे. आणि त्याच्या उपर एक त्यांनी वरच्या बाजूला एक मोठं असं एक बांबूचं रॅम्प केलेलं आहे. त्या रॅम्पवर फिरण्याचा एक वेगळा आनंद येतो. नंतर तिथं एक मोठं उंच टावरसारखं एक झाडाला आकार देऊन तसं बनवलं आहे. वरतून पाहिलं तर ते उंच असं सातपुड्याचं डोंगर आणि वरतून दिसणारं विहंगम दृश्य हे पाहून मन एकदम मोहित होऊन जातं. आणि पर्यटकांना एक वेगळा अनुभूती, आनंद असा एक मिळतो. त्याच्यामुळं दिवसेंदिवस एका गोदरी धबधब्याला येणाऱ्या पर्यटकांचा ओघ वाढत चालला आहे. दिवसेंदिवस खूपच गर्दी होते. कधी कधी रविवारी तर अगदी आपली गाडी काढण्यासाठी एक तास अर्धा तास लागतो. एवढी भयंकर गर्दी या पर्यटन ठिकाणी होते. आणि याच्यामुळे काय झालंय की आम्ही धावड्याला आमचा व्यवसाय आणि या येणाऱ्या पर्यटन काय नाव आहे आपले, कोणता व्यवसाय आपला? माझा स्वतःचं हॉटेल आहे जय दुर्गा मेवाड म्हणून धावड्याला बस स्टँड समोरच हॉटेल आहे. आणि तिथं काय झालं की आमच्या धावडा झालं किंवा गोदी झालं किंवा फतेपूर झालं किंवा फरदापूर झालं अशी जवळची जी गावं आहे त्या बाजूने येणारे जे पर्यटन आहे त्याचा सगळा उपयोग आमच्या व्यवसायाच्या वाटेशी झाला. आणि जेव्हा ते पर्यटन येतात आणि जेव्हा ते चर्चा करतात हाटीत बसून तेव्हा त्यांच्या मनावर एक आनंद आणि तिथलं ते कौतुक करतात. तेव्हा आमचं मन भरून जातं की इथं काय येतं तर आपल्या भागामध्ये एवढं मोठं पर्यटन क्षेत्र आहे. लोक लांबून येतात, ते आनंद घेतात. त्यांचा आनंद बघून आम्हाला एक आमचं स्वतः आपण या भागात आहेत याचा आम्हाला एक अभिमान वाटतो, गर्व वाटतो. ढालकी धबधब्यामध्ये काही दिवसापूर्वी 2 घटना घडल्यात. तिथं सेल्फी घेताना लोकांनी अवघड ठिकाणी गेल्यानंतर ते पाय घसरून मृत्यू पावलेले. यासाठी प्रशासनाच्या वतीनं काय आवाहन करणार या लोकांना तुम्ही? प्रशासनानं तसं आवाहन केलंय, तुम्ही तुमचा मोह टाळावा, सेल्फी टाळावी, वर चढू नये असं वारंवार प्रशासनानं तिथं लिहून ठेवलेलं आहे. पण काय पर्यटन एखाद्या वेळेस विनाकारण साहस करतात. साहस केलं त्याचा दुष्परिणाम होतो. तरी प्रशासनानं त्यांना सगळ्यांना सांगितलेलं आहे की तुम्ही काही करा, सेल्फी काढू नका, शक्यतोवर अवघड ठिकाणी चढू नका, वारंवार त्यांना सांगितलं आहे. आणि येणाऱ्या पर्यटकांनी त्यावर लक्ष द्यावं. स्वतःचं आपलं एक डोंगर दऱ्यामध्ये पाय घसरला तर थोडी दुर्घटना होऊ शकते, तरी त्यांनी तो मोह टाळावा. शक्यतो त्यांनी जो रस्ता केलेला आहे त्या रस्त्याचाच वापर करावा आणि खालून आण घ्यावा. काहून की वरतून पाणी पडतो त्याचे काय ते हिरवळीनं ते चिकणं होऊन जातं आणि वर चढण्याचा प्रयत्न करतात, पाया घसरून अपघात होऊ शकतो. तरी येणाऱ्या पर्यटकांनी याबाबतीत दक्षता घ्यावी व त्यांनी या सगळ्या विषयातून मोह टाळावा.